हाय हॅलो. इथं आता आपण मस्त आहे ना मिसळ बनवणार आहे. तर आता मी इथं पावशेर मटकी घेतली. आता चांगली स्वच्छ धुवून घेते त्याला पाण्याने. आता आपण याला ना शिजायला ठेवू. मस्त मोड आलेली मटकी छान गावरान. इथं आता मी मटकी ठेवली शिजायला. थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव छान येते मटकीला. आता ह्याला शिजूस तर आपण इकडं वाटण्याची तयारी करू. इथं मी खोबरं घेतलंय, चांगलं परतून घ्यायचं खरपूस खोबरं. आता मी वाटण घेतलंय. आता इथं कढई ठेवते. आता इथं मस्त मटकी आपली शिजून झाली बघू शकता. आता इथं तेल टाकले कढईत. आता इथं मी ह्या वाटणामध्ये काय काय घेते तुम्हाला सांगते. लसूण, खोबरं, कांदा, आलं हे चांगलं भाजलंय मस्त. मग त्याची पेस्ट केली आहे. आता ती आपण परतून घेऊ. इथं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. कांदा राहिला होता माझ्याकडून टाकायचा, पण अगोदर वाटणच टाकलं, पण असं पण चालतं. छान आता मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं याला. पाणी तेल सुटूस तर थोडासा टोमॅटो टाकून घ्यायचा वरतून थोडा. एक टोमॅटो आणि 2 कांदे चिरून टाकले तर. आणि चांगलं आता तेल सुटले बघू शकता. इथं आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची. घरचं लाल काळं तिखट आहे ते घरचं. 2 चमचे टाकले. इथं मिरची पावडर टाकली 1 चमचा. इथं गरम मसाला टाकून घेतलाय. हे चांगला आता मिक्स करून घ्यायचं. अजून एकदम जेवढा आपण मसाला परतू ना तेवढे आपली कट छान पण येतो आणि तरी पण येते चांगली. सगळं मसाल्यावरच असतं. जेवढा आपण मसाला परतू तेवढा आपल्या भाजीला कट छान येतो मिसळला. धना पावडर टाकून घेतली मी. तर बघू शकता आता मस्त आपला परतून झाले. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ग्रेव्ही थोडीशी शिजून घ्यायची. बघू शकता थोडासा कट कसा आला आहे का. चांगला मसाला आपला परतून झाला आहे बघू शकता. इथं मस्त ग्रेव्ही झाली आहे बघू शकता. इथं आता आपला पावभाजी मिसळ मसाला टाकून घ्यायचा. आता मी सुहानाचा मिसळ मसाला घेतलाय. आखी 1 पुडी टाकून घेतली. खूप छान टेस्ट येते सुहानाच्या मिसळ मसाल्याने. इथं घेतली मी 10 वाला पाऊच टाकून घेतलाय. आता आपली ग्रेव्ही खूप छान झाली. आता ह्यात आपण मटकी टाकून घेऊ आता मस्त. आणि इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. मी ते गरम पाणी ओतणार. गार पाणी ओतून नाही घ्यायचं मग नाही, कारण का टेस्ट जाती, चव नाही लागत छान मग. त्यामुळं गरम थोडं कोमट पाणी घ्यायचं आणि मगच ते ओतायचं आपलं. आता मी तिथं गरम पाणी करून घेतलेलं आहे. तुम्हाला लागून तेवढं ओतायचं. बघू शकता आता मस्त एक आता उकळी आणून देऊ ह्याला मस्त. आता थोडंसं वरनं मीठ टाकून घेऊ छानपैकी. थोडं आपण मटकीत टाकलं होतं पण ह्यात ग्रेव्हीत टाकलं नव्हतं. आता सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरनं. बघू शकता आता आपला किती मस्त कट आलाय. बघू शकता तर किती छान कट आलाय मिसळ आपल्या. तर आता आपण सर्व करून घेऊ. इथं आता मी फरसाण घेतलंय मस्त. त्यात आता मिसळचं टाकून घेऊ. थोडंसं फरसाण टाकले अजून एकदा. तर्री टाकून घ्यायची. एकच नंबर झाली ती मिसळ. तुम्ही अशी नक्की करून बघा, खूप छान होती. बारीक शेव टाकून घ्यायची. मस्त कांदा. मस्त पाव. कशी वाटली माझी मिसळ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.